काम रखडलं, संयम सुटला. कारंजात बौद्ध समाजात तहसीलदारांना इशारा. कारंजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील सौंदर्यीकरण व पुतळा उभारणीचे काम टेंडर कालावधीपेक्षा लांबणीवर पडले असून प्रशासन पूर्णतः दुर्लक्ष करत असल्याचा आरोप बौद्ध समाजाने केला आहे. या पार्श्वभूमीवर आज तहसीलदारांना निवेदन देत प्रशासनाला जाब विचारण्यात आला असून काम तातडीने सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. प्रशासन जागे होणार की संघर्ष तीव्र होणार, कारंजा त्या घटनेने खळबळ आली आहे. कारंजा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी सौंदर्यीकरणाचं काम चालू झालं होतं. टेंडर निघालं होतं, परंतु ते टेंडर निघून आणि त्या टेंडरचा वर्क ऑर्डरसुद्धा निघून आणि 90 दिवसामध्ये ते काम पूर्ण करायला पाहिजे होतं. ते काम काही झालं नाही. त्याच्यामुळे या कारंजा शहरातील आंबेडकर अनुयायांच्या फार भावना एकदम भावनेला ठेच पोचलेली आहे. त्यामुळे या कामाच्या मागं कोण सूत्रधार आहे, कोण ठेकेदार आहे, तरी यांना ताबडतोब ते काम 8 दिवसामध्ये चालू करावं. अन्यथा या ठिकाणी आंबेडकर समाज मोठ्या संख्येने येऊन आंदोलन करेल, मोर्चा काढेल आणि याची सर्वस्व जबाबदारी ही शासनावर राहील. कारण याच्यावर शासनाचं लक्ष देणं फार जरुरी होतं, परंतु त्यांनी जाणून बुजून दुर्लक्ष केल्यामुळे हे काम मला असं वाटते लेट झालेलं आहे. परंतु झालं असेल तरी चालेल, परंतु ते काम तात्काळ 8 दिवसामध्ये चालू करावं. अन्यथा आमचा जो रोष आहे तो रोष आम्ही बर्दाश्त करणार नाही आणि याच्यामुळे जे काही हानी होईल ते सर्व जबाबदारी हे शासनाची राहील असे मी व्यक्त करतो. जय भीम, जय भारत.